कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सोमवार 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. सगळेजण सायलीवर आग पाखड करत असतात. कल्पना सुद्धा आपली पोळी घालून घेते आणि म्हणते, काय ग सायली, आता असं मान खाली घालून तुला उभं नाही राहता येणार. तू हे असं कसं केलंस त्याचं उत्तर आम्हाला दे. का वागलीस इतकी नीच? सायली आणि अर्जुन हे खूप दुःखी होतात. तेव्हा प्रिया म्हणते, या सायलीची लायकीच नाहीये सुभेदारांची सून होण्याची. तू तुझी पायरी ओळखून राहा. अर्जुनला खूप राग येतो आणि तू ओरडून म्हणतो, बस झालं प्रिया, एक शब्दही बोलायचा नाही. माझ्या बायकोची चूक झाली असेल, तिने जर तुझ्या रूममध्ये मोबाईल ठेवला असेल तर, पण त्यासाठी तिला एवढं बोलण्याची गरज नाहीये. तेव्हा प्रिया ही अर्जुनला म्हणते, तिची चूक झाली असेल म्हणजे अजून तुझा विश्वास नाहीये का की तुझ्या बायकोनेच आमच्या रूममध्ये मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग लपवला होता? तेव्हा अर्जुन हा सायलीकडे पाहतो. प्रिया म्हणते, आता तू खरं खरं बोलायचं सायली. पूर्ण आजी म्हणते, हो सायली, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू खरंच त्यांच्या रूममध्ये मोबाईल ठेवला होतास का? त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार होतीस का? सायली हो म्हणते. अर्जुनला खूप वाईट वाटतं. तेव्हा प्रिया अर्जुनला म्हणते, आता तू बोल अर्जुन्स, की आता तू तुझ्या बायकोला काय बोलणार? माझ्याकडून छोटीही चूक झाली तर मला किती सुनावतो, आता बायकोकडून चूक झाली मग तिच्यावर पांघरून घालतोय का? तेव्हा प्रताप हा सुद्धा सायलीला जाब विचारतो, हे सगळं करताना तुला लाज नाही का वाटली? तुझ्या मनात काय विचार सुरू होता? तर कल्पना म्हणते, एकदम नीचपणा केला आहे हिने आणि जोपर्यंत ही या घरात आहे असा नीचपणा करतच राहणार. तेव्हा सायली ही सगळ्यांची माफी मागते की मला माफ करा. माझा उद्देश हा प्रियाचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांसमोर आणण्याचा होता, कारण या घरात आल्यापासून ती फक्त खोटेपणा करते आणि तिचा खोटेपणा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. प्रिया खूप चिडते आणि म्हणते, मी खोटेपणा करते का? याचा अर्थ तू स्वतःला चांगली सिद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतेस. अश्विन चिडून म्हणतो, ही जाणून बुजून असं करते, कारण माझ्या बायकोला जो या घरात सुनेचा मान मिळतोय ना, तो तिला मिळत नाही आणि तिला तो मिळवायचा आहे. अर्जुन चिडून म्हणतो, बस झालं अश्विन, तुझी बायको ही खोटेपणा करून या घरात मान मिळवते. एक नंबरची खोटाडी आहे ती. आज माझ्या बायकोची चूक झाली की तिने चुकीच्या मार्गाने पुरावा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ज्या दिवशी आम्हाला एक जरी पुरावा मिळाला ना, त्या दिवशी तुमच्या सगळ्यांकडे बोलायला काही राहणार नाही आणि या प्रियाचा खरा चेहरा आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर आणू. तेव्हा प्रिया ही रडण्याचं नाटक करू लागते आणि पूर्ण आजीला म्हणते, पाहिलं का पूर्ण आजी, शेवटी मीच वाईट ठरले. सायलीने इतकं वाईट काम केलं तरी तिला कुणी काही बोलत नाही. अश्विन, आता मी या घरात नाही राहू शकत. जोपर्यंत अर्जुन आणि सायली या घरात आहे ते आपल्याला सुखाने नाही जगू देणार. चल आपण हे घर सोडून जाऊया, आपण रस्त्यावर राहू, पण मला येथे नाही राहायचं. असं म्हणून अश्विन आणि प्रिया चक्क एकमेकांचा हात हातात घेऊन घराबाहेर जाऊ लागतात. प्रिया मनातल्या मनात विचार करते, अरे कुणीतरी थांबवा मला, नाहीतर मला खरंच रस्त्यावर राहावं लागेल. तेवढ्यात कल्पना प्रियाला आवाज देते, थांब तन्वी, तू या घरात राहायचं. ज्यांची चूक झालीये ना त्यांनी घर सोडून जायला पाहिजे. या सायलीने या घरात नाही राहायला पाहिजे. सायलीला मोठा धक्काच बसतो. तर अर्जुन चिडून म्हणतो, वा मम्मा वा, मग आता मिसेस सायलीने घर सोडून जायचं का? पण जेव्हा अस्मिताई ही आमच्या रूममध्ये लपून बसली होती, आमचं बोलणं ऐकत होती, तेव्हा तर तू अस्मिताईला घराबाहेर नाही काढलं. हे ऐकून कल्पनाचं तोंडच बंद होतं. काय उत्तर द्यावं ते तिला समजत नाही. अर्जुन म्हणतो, या तन्वीने घरात किती चुका केल्या आहेत, दागिने चोरले आहेत, आमच्या रूममध्ये घुसलीये, अजून काय काय नाही केलंय तिने, तरी तुम्ही तिला काही नाही बोलत, लगेच माफ करता. परवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात चादरीचा आणि जेवणाचा जो गोंधळ झाला तो सुद्धा याच मुलीने केला. तिने ग्लास फोडला, हे मिसेस सायलीने सिद्ध केलं, तरी तुम्ही तिची चूक लगेच माफ केली आणि आता माझ्या बायकोची एक चूक झाली तर 6 महिने तिला बोलताय. तेव्हा पूर्ण आजी म्हणते, मी तेव्हा तन्वीला घराबाहेर काढलं होतं. अर्जुन म्हणतो, पण ती खोटं बोलली आणि लगेच तिला माफ सुद्धा केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बायकोची यात चूक झालीये, परंतु तिने प्रियाचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी हे चूक केली, हे सुद्धा लक्षात ठेवा. तेव्हा सायली ही हात जोडून प्रताप, पूर्ण आजी आणि कल्पनाची माफी मागते. तर प्रताप म्हणतो, आमची नाही, प्रियाची हात जोडून माफी माग. सायली तिची माफी मागायला जाऊ लागते. तर अर्जुन म्हणतो, माझी बायको तन्वीची माफी मागणार नाही, कारण तन्वी ही एक नंबरची खोटाडी आहे आणि खोट्या माणसाची माफी नाही मागत. असं म्हणून अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये निघून जातो. कल्पना चिडून म्हणते, जोपर्यंत ही सायली या घरात आहे ना, अशीच भांडणं होत राहणार. या घराचे 2 तुकडे व्हायला वेळ नाही लागणार. अर्जुन
हा सायलीला जाब विचारतो की तुम्ही इतकी मोठी चूक कशी काय करू शकता, तुम्ही मोबाईल का लपवला. तर सायली म्हणते, आज दिवसभर अश्विन भाऊजी घरात नव्हते, मला वाटलं की प्रिया एकदा तरी महिपतला कॉल करेन आणि आपल्या हातात मोठा पुरावा लागेल, आपण कोर्टात तो पुरावा दाखवू. तेव्हा अर्जुन सायलीला समजावून सांगतो, याला ब्रीच ऑफ प्रायव्हसी म्हणतात, तुम्ही कोणाचेही खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही आणि कोर्टामध्ये असे व्हिडिओ ग्राह्य धरले जात नाही, पुरावे मानले जात नाही. हे ऐकून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, हे तर मला माहीतच नव्हतं. अर्जुन म्हणतो, जे तुम्हाला माहीत नसतं ते कशाला करायला जाता, कमीत कमी एकदा मला विचारायला पाहिजे होतं ना. आणि तो रागारागाने कॅन्डल लाईट डिनरचा प्रोग्राम कॅन्सल करतो, खूप दुःखी होतो. इकडे साक्षी ही तुरुंगात असते. महिपत तिला भेटायला येतो तर त्याला दिसतं की एक लेडी कॉन्स्टेबल ही चक्क साक्षीला जाब विचारत असते की तू कोर्टात सगळं खोटं सांगितलं ना, स्वतःच्या आईवर चिखल उडवला, स्वतःचा खोटा भाऊ पैदा केला, तुझ्यासारखी नालायक मुलगीच असं करू शकते. साक्षी तिच्यावर खूप चिडते की माझ्याशी नीट बोलायचं. महिपत हे सगळं पाहत असतो तरी लेडी कॉन्स्टेबल चक्क तिच्या तोंडावर पाणी फेकून मारते आणि म्हणते, तुझा बाप कुणीही असला ना तरी मी नाही घाबरत, येथे तुझ्या लायकीत राहायचं. महिपतला खूप राग येतो आणि तो दामिनी देशमुखला कॉल करतो, पण दामिनी देशमुख त्याचा फोन पुन्हा पुन्हा कट करते, त्यामुळे महिपत खूप चिडतो. इकडे सायली ही प्रताप आणि कल्पनासाठी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवते आणि आई बाबा मला माफ करा अशी चिठ्ठी डायनिंग टेबलवर लिहून ठेवते. कल्पना ही तिथे येईल आणि आपल्याला माफ करेल असं तिला वाटतं. विमल सायलीला म्हणते, त्या तन्वीताई किती वाईट आहेत, तुम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवा. सायली हो म्हणते. तर इकडे महिपत हा साक्षीला भेटायला येतो आणि म्हणतो, तुझी आई गेल्यापासून तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी जपलंय, पण आता तुझी ही अवस्था मला पाहवली जात नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते, मग तुम्ही मला सोडवायला काहीतरी करा ना. महिपत सांगतो, तू आता काळजी करू नको, जगातली सगळ्यात भारी वकील मी तुझ्यासाठी नेमलीये, दामिनी देशमुख, ती तुला आठवड्याभराच्या आत तुरुंगातून सोडवेल, तू काळजी करू नको. असं म्हणून तो तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालतो. साक्षीला बरं वाटतं. तर इकडे प्रतिमा हिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं, आपल्याबरोबर काय काय घडतंय हे सगळं तिला आठवतं. तेवढ्यात रविराज तेथे येतो आणि तो प्रतिमाला दार उघडायला सांगतो. सुमनच्या बोलण्यावरून रविराजला कळतं की हे सगळं तन्वीमुळे झालंय, त्यामुळे तो चांगलाच चिडतो. तर इकडे कल्पना आणि प्रताप हे दोघे जेवायला येतात. आपल्या आवडीचा जेवण पाहून त्यांना खूप आनंद होतो, परंतु सायलीची चिठ्ठी पाहून ते चिडतात. तर इकडे प्रिया ही अश्विनला भडकून देत असते की जोपर्यंत सायली आणि अर्जुन या घरात आहे ना, तोपर्यंत आपण सुखी राहणार नाही आणि तूच त्यांना धडा शिकू शकतो. तर सायली ही अर्जुनच्या आवडीचं जेवण बनवते आणि अर्जुनला मनवते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आणि अर्जुन हे घरातल्या घरातच कॅन्डल लाईट डिनर करणार. तर इकडे दामिनी देशमुख त्या लेडी कॉन्स्टेबलला चांगलंच धमकावणार, जिने तुरुंगात साक्षीला त्रास दिलेला असतो. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय